नमस्कार, मी मनीष खाडीलकर। आज मी आलोय कर्वेनगर भागातील एक आमोद नावाची अपार्टमेंट आहे, जिथे एका फॅमिलीला मी आज भेटायला आलो आणि त्यांची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची होती की त्यांना आता इथे नवीन घरात येऊन कसं वाटतंय। तर मी तुमची सगळ्यांची ओळख करून देतो। मिस रेखा देव आणि रश्मी शुक्ला मॅडम या आई आणि मुलगी आहेत। नमस्ते। नमस्ते। तुमच्या इथे येऊन मला खूप आनंद झाला। आणि ही तुमची आमोद सोसायटी ही कधी रिडेव्हलप झाली आणि कोणी ही बांधली आणि त्याचं ह्या सोसायटीचं म्हणजे या इथे घर बघताना तुम्ही काही निवड केली होती का, की कुठे आणखीन घरं बघितली होती का, आणि नंतर इथे तुम्ही शॉर्टलिस्ट कसं केलं? ओजस आमच्या ओळखीचे होते। ओके। आणि आम्हाला याच एरियात बघायचं होतं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे होतंय आता। तर म्हटलं मग बघूयात। मग प्लॅन बघितला, मुलांनी तो चेक केला सगळं काय आहे ते। बरं, आम्हाला फार गर्दी नको होती। म्हणजे 40-50 लोक आहे अशी सोसायटी नको होती। एक स्टँड अलोन बिल्डिंग मध्ये राहायला। आमच्या इथे कसं आमोदला 5च लोक आहेत। अच्छा। हा, आणि प्रत्येक फ्लोअरला एकच फ्लॅट आहे, त्यामुळे चारही बाजूंनी तुम्हाला आम्हाला त्यामुळे ते छान वाटलं की टोटल प्रायव्हसी आहे। बाल्कनी छान मोठी होती। मला जरा गार्डनची थोडीशी आवड होती। आता फार करता येत नाही, पण तरी सुद्धा थोडं ते मी ऐकलंय की तुमची गार्डन खूप सुंदर तुम्ही मेंटेन पण केलेली आहे। आणि आता जो टेरेस वरती मी जाऊन बघून आलो, तर तिथे सुंदर सगळी फुलबागच तुम्ही आणि टेरेस मधनं आपल्याला पर्वतीचं दर्शन होतं एका साईडला, आणि खूप सुंदर नयनरम्य ही जागा आहे। अगदी छान। आणि सगळ्या बाजूने झाडी असल्यामुळे कसं बरं वाटतं। हल्ली झाडी बघायला मिळत नाही। बरोबर, अगदी बरोबर। ओजस आणि PRM प्रीतम मंडलेच्या सरांचे ते दोघांचा मिळून हा एक प्रकल्प आहे। तर त्यांच्याबद्दलची काही क्वालिटी किंवा याच्याबद्दल काही तुम्ही चौकशी केली होती का? तुम्हाला कळलं होतं? कळलं होतं, कारण माझ्या जावयाचे सगळं फ्रेंड सर्कल आहे। अच्छा। त्यामुळे त्यांना माहित होतं सगळं त्याला। अच्छा, म्हणजे तुमचे मिस्टर? अच्छा, बघून घेतलं होतं की क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन, ऑल्सो लॉबीज, नंतर बाकी सगळ्या गोष्टी खूप छान आहेत। आणि टाइमलाईन जर सांगायची झाली तर 2020 मध्ये आम्ही बुक केलं आणि बरोबर टाइमलाईनवरती आम्हाला मिळालं, बिकॉज तिला लवकरात लवकर माझ्या घराच्या जवळ यायचं होतं। तो माझ्या लोकेशनपासून हे अगदी 200 मीटरवरती होतं, त्यामुळे आमच्यासाठी हा परफेक्ट प्लॉट साईज आणि लोकेशन होतं आमच्यासाठी। अगदी बरोबर। म्हणजे तुम्ही एकट्या राहणार म्हणल्यावर तुम्हाला ती सिक्युरिटी आणि जवळ सगळी लोक असे, परत तुम्ही आतमध्ये आता तुम्ही बुकिंग मध्येच केलं असेल तर तुम्हाला काही ऍडजस्टमेंट्स करायच्या होत्या, त्याचे रेनोव्हेशन, तर त्याच्यासाठी तुम्हाला कसा त्यांनी सहयोग त्यांचा लाभला? मला वाटतं त्यांनी पहिल्यापासूनच आम्हाला खूप रिलॅक्स केलं आणि ॲज अ फॅमिली फ्रेंड, बिल्डरपेक्षा एक फॅमिली फ्रेंड वाईफ आली व्हेरी नाईस। त्यांच्याबरोबर चांगलं कम्युनिकेशन करून कसं हवं आहे, काय पाहिजे आहेत वेगवेगळ्या गोष्टी, ते सगळं सांगून त्यांना व्यवस्थित कम्युनिकेट केलं। त्यांनी तसं डिलिव्हर केलं क्वालिटीमध्ये आणि टाइमलाईनमध्ये पण। इंटरनल चेंजेस बद्दल तुम्ही मगाशी सांगत होता, तर त्यांनी ते वेळेत काही आडेवेडे न घेता तुम्हाला दिले। आणि सिनियर सिटीजनसाठी, एक लेडी बायरसाठी हा अतिशय सिमलेस एक्सपिरियन्स होता आणि आम्हाला खूप वॉर्मथ जाणवली सगळ्या प्रत्येक व्यवहारामध्ये। त्यांनी कुठेही आम्हाला घाई कसली केली नाही, आमच्याशी जुळवून घेतलं आणि आम्हाला पाहिजे त्या गोष्टींचा चॉईस करून दिला त्याच्यामध्ये। तुम्हाला दुसऱ्या मजलाच पाहिजे होता, शांत आणि असं झाडी मजला सगळीकडनं, तर त्यामुळे एंडचा प्लॉट असल्यामुळे एक अजून एक ऍडव्हान्टेज होता की अजिबात बाकीच्या रस्त्यावरचे रहदारीचे वगैरे आवाज त्या मनाने कमी येतात। बरोबर बरोबर। त्यामुळे हिला असं रिटायर्ड लाईफ जगण्यासाठी आजूबाजूची कम्युनिटी पण खूप चांगली आहे, सगळे सोसायटीतले पण सगळे लोक खूप छान आहेत। असं एक फॅमिली अवे फ्रॉम फॅमिली असं झालं आमचं। जसे फॅमिली डॉक्टर असतात तसे फॅमिली बिल्डरच झाले। सर्वच लोकांनी तेव्हाही सांगितलं, तुम्हाला केव्हाही गरज लागली तरी अर्ध्या रात्री असलं तरी फोन करा, किंवा आम्हाला नुसतं सांगा, खिडकीतून हाक मारा, तरी सुद्धा आम्ही येऊ। कारण तुमची मुलं येईपर्यंत पहिलं आपणच बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर.
त्यामुळे कुठलीही मदत लागली तरी सुद्धा अगदी केव्हाही हाक मारलं तरी येतात. म्हणजे तुम्हाला पार्किंग पासून टेरेस पर्यंत बिल्डिंगचा कसा तुम्हाला जे एक्सपेक्टेड होतं ते सगळं मिळत गेलं Parking सुद्धा वेळच्या आमच्या मनासारखं त्यांनी दिलं अगदी एंट्रन्सला. बरं. आणि आम्हाला एक छोटासा पार्ट हवा होता टेरेसचा, स्वतःचं गार्डनचे हाऊस जोपासण्यासाठी. सो आम्हाला त्यांनी एक व्यवस्थित तसा म्हणजे ह्याच्यावरती अग्रीमेंट वरती करून दिला, छोटासा एक पार्ट एक काढून दिला. नाही, आणि त्यांनी आम्हाला स्वतंत्र सोलार सुद्धा दिलं. अच्छा, ओके. हो. आणि सगळीकडे त्यांनी सोलारचे कनेक्शन दिले, इकडे बेसिक अगदी, पासून हो. ते स्वयंपाकघरापर्यंत सर्व बाथरूम, हा सगळीकडे. वॉशिंग मशीनला सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं होतं बरं. गरमच पाणी पाहिजे. अच्छा, बरोबर. अशा बऱ्याच पर्सनलाइज गोष्टी त्यांनी ह्याच्यामध्ये इन्क्लूड ऐकून घेतल्या हो. वेळच्या. परत त्यांनी ट्रॉलीज वगैरे पण खूप छान करून दिल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही मगाशी आपण बोलत असताना तुम्ही दोघी बिझनेस मधल्याच आहात, हो. तर बिझनेस अँगलनी तुम्ही घराकडे बघताना काय दृष्टिकोन ठेवला होता? ऍक्च्युली प्रायव्हसी हा पहिला पार्ट होता आमचा, की जास्त नेबरहूड क्राऊडेड नको असा होता पहिलाच. आणि लोकेशन ते माझ्या घरापासून जवळ, ओके. असा एक दुसरा क्रायटेरिया होता. परत बिझनेस म्हणून असं होतं की आमचं पेमेंटचं स्ट्रक्चर आणि हे जे सगळं होतं ते आमच्या अटी त्यांना मान्य पडल्या, त्यांच्या अटी आम्हाला मान्य पडल्या, त्यामुळे पुढे जाता आलं सगळं. आणि तो जो एक एक्सपिरियन्स होता सिंगल लेडी प्लस सिनियर सिटीजन, त्या म्हणजे रिटायर्ड बिझनेस ते खूप स्मूथ ट्रान्झॅक्शन झालं. त्यांना फायनान्शियली स्ट्रेस न येता व्यवस्थित शांतपणे सगळ्या गोष्टी पार पडल्या. तुम्ही नवीन ग्राहक जे करतात की आता अगदीच 25-30तले पण मुलं घरं बुक हो, करतात, हो. त्यांना काय कानमंत्र द्याल तुम्ही? पहिले बिल्डरची चौकशी करून घ्या, बिल्डरचं रेप्युटेशन, बिल्डरचं कामाची क्वालिटी हे सगळी पडताळून घ्या. आणि पहिल्यापासूनच मनामध्ये ड्रीम ठेवून स्वतःचं घर करा. रेंटल ह्याच्यावरती राहू नका. रेंटल हे या दृष्टिकोनावरती राहून बरीच वर्ष वाया घालवू नका. ऑजसला अगदी आमच्या शुभेच्छा आहेत. व्हेरी वॉर्म सपोर्ट इन ऑल ऑफ दिस ट्रान्झॅक्शन. ऍब्सोल्युटली. अगदी आम्ही त्याला नेहमी म्हणतो की म्हटलं अरे अशीच तुझी म्हटलं भरभराट होऊ दे, छान भरपूर स्कीम होऊ दे. वा. आणि लोक खुश आहेत त्यात. पण पोस्ट सेल्स सर्व्हिस ऑल्सो काही गोष्टी असतात की ज्या राहायला आल्यावरती कळतात तुम्हाला. करेक्ट करेक्ट. तर ते जे एक बिल्डरचं इंटरॅक्शन असतं ते कधी कधी खूप चांगलं असतंच असं नाही. पण यांच्याबरोबर खूपच चांगला अनुभव आला की ते पोस्ट सेल्सला व्हेरी सॅटिस्फॅक्टरी आम्हाला रिस्पॉन्सेस आणि त्यांचं हे मिळाले, सर्व्हिस मिळाले. छानच. सो दॅट वॉज. तुम्ही एवढी छान माहिती दिलीत त्याच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आणि आपण अशाच वेगळ्या वेगळ्या लोकांना आपण भेटत राहू. आणि पुन्हा एकदा मी तुमच्या दोघींचे आभार मानतो. थँक्यू सो मच फॉर टेकिंग द टाइम. थँक्यू. अगदी आहे.